अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्त्यांचा जुगार सुरू करू, बहुजन पॅन्थर सेनेचा इशारा। सोलापूर शहरातील अवैध जुगार अड्ड्यांविरोधात बहुजन पॅन्थर सेनेचे बेमुदत धरणे आंदोलन 6व्या दिवशी पोहोचले आहे। 6 दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या आंदोलनात संस्थापिका अध्यक्षा निशाताई बचुटे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सोहेल जहागीरदार, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सरस्वती चौगुले, सांगली जिल्हा महिला उपाध्यक्षा अक्काताई कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश खैरमोडे, संघटक बिपिन खिल्लारेजत, तालुका अध्यक्ष अक्षय वाघमारे, बहुजन हक्क अभियानाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रफिक बागवान, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सैपन मुजावर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित। सेनेचे म्हणणे आहे की शहरात उघड्यावर अवैध जुगार अड्डे सुरू असून पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे। जुगार अड्ड्यांवर तात्काळ बंदी घालून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी त्यांची ठाम मागणी आहे। येत्या 2-4 दिवसांतही कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच प्रतिकात्मक पत्त्यांचा जुगार सुरू करून प्रशासनाला जाग करण्याचा इशारा बहुजन पॅन्थर सेनेने दिला आहे। क्रांतिकारी जय भीम। मी निशाताई बचुटे, बहुजन पॅन्थर सेना संस्थापक अध्यक्ष। गेले 6 ते 7 दिवस झालं बहुजन पॅन्थर सेनेच्या वतीने सोलापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन, बेकायदेशीर जुगार अड्डे व डावपत्ते चालत असलेल्या कारणामुळे बहुजन पॅन्थर सेनेचे आंदोलन चालू आहे। तरी पण प्रशासनाने याची आजपर्यंत कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिलेले आहे। यांनी आमच्या या इथून पुढच्याही कार्याची जर दखल नाही घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई नाही केली तर इथून पुढील कार्य आम्ही तीव्र आंदोलन करू किंवा आम्ही शासनाच्या दारामध्ये जुगार अड्ड्याचा डाव मांडून आम्ही प्रशासनाला जुगार अड्ड्याविरोधात गुन्हे दाखल करायला भाग पाडू। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय भीम। मी सरस्वती दिलीप चौगुले, बहुजन पॅन्थर सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष। आम्ही इथे सोलापूरमध्ये आमचे सोहेल भैया 7 दिवस झाले आज जे पत्ते डाव वगैरे आहेत हे खेळण्यास हे करत आहेत त्याच्याविषयी आंदोलनाला बसलेले आहेत। तर इथं पोलीस स्टेशनमध्ये काही कारवाई केली जात नसून आम्ही आता सरांना निवेदन दिलेलं आहे। जर आता हे निवेदन घेऊन जरी त्यांनी काही जर हे नाही केलं, त्याच्यावर कारवाई नाही केली तर जे त्यांनी करतात कायदेशीर कारवाई जर व्यवस्थित नाही केली तर आम्ही इथं महिला इथं बसून आम्ही पत्त्याचे डाव मांडून पत्ते खेळू, एवढं त्यांना आम्ही निवेदन करतोय। जर ह्यांनी व्यवस्थित कायदेशीर कारवाई केली तर ठीक, नाही केली तर आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचं कारवाई करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय भीम। मी सोहेल जहागीरदार, बहुजन पॅन्थर सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष। गेल्या 6 दिवसापासून सोलापूर शहरातील बेकायदेशीर जुगार अड्ड्याबाबत मी निवेदन देऊन आंदोलनात बसलेलो आहे। लोकशाही मार्गाने माझे आंदोलन सुरू आहे। तरी पण संबंधित पोलीस स्टेशन असू दे, CP साहेब असू दे, कलेक्टर साहेब असू दे, यांनी कोणत्याही प्रकारची आज तागायत दखल घेतलेली नाही। तरी पण आज आम्ही RDC साहेबांना स्वतः भेटून कारवाईची मागणी केलेली आहे। संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे पण बेकायदेशीरपणे जुगार अड्डे सुरू आहेत त्यावर तात्काळपणे कारवाई होऊन 1887चा कायदा आहे त्यानुसार त्या संबंधित जुगार अड्ड्यावर तात्काळपणे कारवाई व्हावी व सोलापूर शहरातील सर्व जुगार अड्डे त्वरित बंद व्हावे। जर आमची मागणी योग्यरित्या व लवकरात लवकर मान्य नाही केली तर आम्ही येत्या 2-4 दिवसामध्ये या पोलीस प्रशासनाचा निषेध म्हणून पूनम गेट येथे पत्त्याचा डाव व पत्ते खेळण्यास सुरुवात करणार आहे व सोलापूर शहरातील सर्व जनतेस आमंत्रित करतो की जे जुगार अड्डे खोलीमध्ये चालू आहेत ते मी पूनम गेट येथे सुरू करणार आहे। तरी सर्वांनी जुगार खेळण्यासाठी पूनम गेट येथे यावे असे माझे आव्हान आहे। धन्यवाद। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बहुजन पॅन्थर सेनेचा नाद नाही करायचा, बहुजन पॅन्थर सेनेचा करशील नाद, बहुजन पॅन्थर सेनेचा, बहुजन पॅन्थर सेनेचा निषेध आहे। मॅडम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बहुजन पॅन्थर सेनेचा अवैध धंदे बंद झालेच पाहिजे, अवैध धंदे बंद झालेच पाहिजे, झालेच पाहिजे।